नाशिकमध्ये 3 दिवसांपूर्वी वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती, तोडफोड झालेली होती आणि या प्रकरणी पोलिसांनी 3 अल्पवयीन आरोपींना अटक केलेली आहे। केवळ दारू पिऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न या मुलांचा होता आणि त्यासाठीच त्यांनी ही तोडफोड केली होती। मंगळवारी सातपूरच्या श्रमिक नगर परिसरात अज्ञातांकडून 5 वाहनांची तोडफोड झाली, तेव्हापासून हे आरोपी फरार होते। 2 दिवसांच्या शोधमोहिमेनंतर नाशिक पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। यातील 2 जण 10वीत आहेत तर 1 जण 9वीत शिकतोय। केवळ दहशत पसरवण्यासाठी करण्यात आलेल्या या गुन्ह्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। नाशिक गुन्हे शाखेचं युनिट 2 हे एपीआय साळुंखे आणि त्यांच्या टीमनं ही 3 मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा उघडकीस आणला आहे। आश्चर्याची आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की 3 मुलं ही 16 वर्षाचे अल्पवयीन मुलं आहेत, त्यामुळे त्यांची नावं सांगता येणार नाहीत। आणि या 3 मुलांनी दारू पिऊन मोटरसायकल घेऊन ह्या काचा अशाच हुल्लडबाजीमध्ये त्यांनी त्या काचा फोडल्या आहेत। त्यापैकी एका मुलाचं 6 महिन्यापूर्वी जी लोगन कार आहे त्या लोगन कारच्या ड्रायव्हरचा आणि त्या एका मुलाचा त्यात वाद झाला पूर्वी 6 महिन्यापूर्वी। त्याचा राग त्याच्या डोक्यामध्ये होता आणि दारू पिल्यानंतर तो राग उफाळून आला आणि म्हणून त्यांनी त्या 3 मुलांनी म्हणून दगड मारून या काचा फोडलेल्या आहेत।